Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी प्रकरणामध्ये भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता 342 कोटी रुपयांची खरेदी केली, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, धनंजय मुंडे यांची पोस्ट. मंत्रिमंडळाच्या परवानगी विनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले. दमानी यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. प्रस्ताव मंजूर झालाच नाही असा दमानी यांचा दावा. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दमानी यांचा आक्षेप. कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता. दमानी यांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. अधिवेशनाआधी करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या विरोधात उपोषणाला बसणार. धनंजय मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी. 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता. सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश. आम्ही सुरू केलेले प्रकल्प लोकहिताचे प्रकल्प सुरू केले तेव्हाही फडणवीस आणि अजित पवार सोबत होते. खरपुडी प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. काही शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती. फडणवीसांकडून घटनेची दखल. अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. एकनाथ शिंदेना जीवे मारण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीकडून शिंदेची गाडी बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल. तर आम्ही धमक्यांना घाबरत नाही, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. कृषी मंत्री आणि माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000चा दंड. आरोप सिद्ध झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंचा तातडीने राजीनामा घ्या. तसेच कोकाटेंचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे, सुषमा अंधारे यांची मागणी. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. तर मी धक्का पुरुष, कोण किती धक्के देतय ते बघू. मात्र यांना असा धक्का देणार की पुन्हा दिसणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल. कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ल्याची घटना. धक्का लागण्याच्या कारणावरून 3 प्रवाशांवर चाकून हल्ला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. भाजपच्या रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. रामलीला मैदानावर शपथविधी संपन्न. मोदी, फडणवीस, शिंदेसह अजितदादांचीही सोहळ्याला उपस्थिती. बांगलादेशच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरला. सुरुवातीच्या पडझडीनंतर 35 षटकानंतर 5 बाद 132 बांगलादेशची धावसंख्या. Cancer Healer Center, a new beginning.